महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस क्लोज मारताय त्यावेळेस तुमचा कंट्रोल फॉर्म म्हणजे जास्त गरजेचं आहे. बऱ्याच जर्मन्स लोकांना मागं टाकून माझा टाइम पुढे होता. या सेटमध्ये जेवढे होईल तेवढे तुमचे लॅट्स मसल जास्त ताण द्यायचा. महत्त्वाची तुमची ग्रिप टाईट नसेल तर तुमचा सेट चांगला बसणार नाही. लो रे डाऊन 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 अप. हा एक कमी हाईटचा तोटा. बोलता पण का नाही उसावाना गाणं गोडसा. नमस्कार मित्रांनो, मी अमित थोरात, सर्टिफाइड फिटनेस कोच. आणि आज आपण बघणार आहोत बॅक आणि बायसेप्सचा वर्कआउट. आपल्या बरोबर आहे मंदार. मंदारच्या बरोबर आपण हा वर्कआउट फॉर्म करणार आहे आणि मंदार बद्दलची माहिती मला सांगितलेली आहेच. तरी आपण आज त्यात वर्कआउटमध्ये अजून त्याचे जे जर्मनीमधले त्याचे काही किस्से असतील आपण ते त्याकडून ऐकून घेत आपण त्यातून मोटिवेशन घ्यायचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, काल आपण केलाय चेस्ट आणि ट्रायसेप आणि आज आपण करणार आहे बॅक आणि बायसेप. काल तर वाट लागली आहे सरांच्या एक्सरसाइज प्लॅन नंतर. आज बघूया कसं होतंय, पण तुम्ही पण बघा आजचा बॅक आणि बायसेप्स वर्कआउट. सुरू करूया. पहिला वॉर्मअप सेट जो आहे बेसिकली तुम्ही डाऊन पोझिशनमध्ये प्लँक पोझिशनवर जाता आणि पुशअप्स घेता. तर बघा. पाय स्ट्रेच करा आणि रोटेट. यस, 5 रोटेशन क्लॉकवाईज, 5 रोटेशन अँटी क्लॉकवाईज. चेंज. स्ट्रेच. ट्राय करा एल्बो खाली जमिनीला टेकला पाहिजे. चेंज. चेस उचलू नका, ठेवा एका लाईनवर.
आपला फर्स्ट सेट आम्ही जर पहिल्यांदा वॉर्म पूर्णपणे करून घेतलेला आहे. तुम्ही वॉर्मअप करायचा करा पूर्णपणे, त्याशिवाय एक्सरसाइज करायला जाऊ नका. वॉर्मअप पहिला पूर्णपणे मारल्याशिवाय एक्सरसाइजला येऊ नका. आपलं फर्स्ट सेट घेणार आपण आहे पुलअप्स आपण घेणार 3 सेट 10 ते 12 रिपिटेशन. स्टार्ट करून पहिला कर 1 2 3 4 5 6 7 8 9 one more. Come on. Yep. 10. 1 2 3 4 5 6 7 8 2 more 9. त्या स्पीडमध्ये पुलअप्स घ्याल तेवढी तुमची एनर्जी लवकर ड्रेन आउट होईल. सो ट्राय करा की पेस मेंटेन करा. खाली येताना वर जाताना गडबड करू नका, नाहीतर एनर्जी ड्रेन आउट होईल आणि नेक्स्ट सेटला एनर्जी राहणार नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पुलअप्स मारताय त्यावेळेस तुमचा कंट्रोल फॉर्म म्हणजे जास्त गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही वर जाताय त्यावेळेस आपले लॅप्स पूर्ण ताण पडतो, तो तुम्ही ताण खाली गेल्यावर देखील ते मेंटेन करायचा प्रयत्न करा. आणि पूर्णपणे सेट मारता वेळेस तुमचे लॅप्स जेवढे जास्तीत जास्त ट्रेन होतील, अप्परचे बॅक जे मसल आहेत अप्पर बॅक हे पूर्ण मसल तुमचे त्यात ट्रेन प्रॉपर होऊ द्या आणि त्याच्यावर जास्त तुम्ही फोकस ठेवा. पण तरी आपण तिकडे जर्मनीमध्ये असताना तू तर स्टार्टिंगला तिथे गेलेला तू त्यावेळेस तुला आयडेंटिटी इश्यू काय आलेला की बाबा तू आता कुठल्या कॉम्पिटिशनला गेलास किंवा काय, किंवा तू आता एक जर्मनीत नवीन होतं ते त्यावेळेस, मग त्यावेळेस तुला इश्यू तिथं आले असेल भरपूर, किंवा तू इथला जाय नाही आहेस बाहेरचा आहे अशा टाईपमध्ये काय आले प्रॉब्लेम तुला काय? इश्यू असे नाही, पण सेल्फ कॉन्फिडन्स ही एक गोष्ट असते जी इनिशियली लॅक होती. कारण की बऱ्याच लोकांना माहीत नसेल किंवा असेल, प्रॉपर जर्मन्स यांची बॉडी खूप ॲथलेटिक असते कारण त्यांचे जीन्सच तसे मोठे काव्ज असतात. सो रनिंगमध्ये वगैरे ओव्हरऑल तुम्ही बघा गेलं तर ऑलिम्पिक्समध्ये पण त्या कंट्रीकडे जास्त मेडल आहेत. सो जेव्हा आपण कॉम्पीट करतो स्पेसिफिक जर्मन बरोबर तेव्हा सेल्फ कॉन्फिडन्सचा थोडा पॉईंट असतो की आपण करू का. पण आयडेंटिटी इश्यू ॲज ऑफ सच इंडियन असं काहीच नव्हतं, कारण खूप वेलकमिंग होतं. बऱ्याच कंट्रीजची लोक तिथं परफॉर्म करतात किंवा कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट. पण जेव्हा पहिलं कॉम्पिटिशन झालं हाफ मॅरेथॉन किंवा काय, त्यानंतर बऱ्याच जर्मन्स लोकांना मागं टाकून माझा टाईम पुढे होता. सो तिथं माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला. आयडेंटिटी हा इश्यू राहिलाच नाही त्याच्या पुढे. आणि नेहमी कॉम्पिटिशनमध्ये जाताना एक वेगळी एनर्जी घेऊन जायचो की स्वतःच्या देशाला रिप्रेझेंट करतोय ग्लोबल प्लॅटफॉर्मवर. त्यामुळं ऑलवेज प्राऊड मोमेंट. 2 3 4 5 6 7 8 9 one more. Come on. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मित्रांनो, तुमचे जर स्ट्रेंथ चांगले असेल तर हा सेटमध्ये आपण जास्त करून आपल्या बॉडी वेट तर घेणार आहेच, पण तुमची स्ट्रेंथ चांगली असेल तुम्ही हे वेटेड देखील करू शकताय. का वेटेड केल्यामुळे तुम्हाला हा सेट प्रॉपर
अजून जास्त फिरवणार आहे आणि सेटला तुमच्या बॅकचे मसल्स पूर्ण ऍक्टिव्ह चांगले होतील पहिल्या सेटला. आता आपण वेटेड म्हणजे आमचे ठीक आहे, पण तुम्हाला जे स्ट्रेंथ असेल तुम्ही वेटेड मार तरी चालू शकताय. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही वेट सिलेक्ट करू शकताय. किंवा एक बेल्ट भेटतो किंवा तुम्ही साखळीमध्ये ते घेतलं तरी चालते. आता मी इथं साखळी घेतलेले, तुम्ही वाटलं तर वेट देखील घेऊ शकताय बेल्ट. कमी सपोर्ट दे. 1 2 5 come on 6 7 8 2 more last 10 स्टार्ट. चल चालेल. लास्ट सेट आपला हा बॅकअप घेऊ. नेक्स्ट पूर्ण 1 come on 2 3 4 come on 5 6 come on sir 7 come on 8 last 2 9 one more. मित्रांनो आपला नेक्स्ट सेट आहे रिव्हर्स लॅट पुल डाऊन आणि त्याच्याबरोबर सुपर सेट क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन. अशा आपण 2 सेट घेणार आहे. सुपर सेटच्या मध्ये शक्यतो जास्त रेस्ट घेऊ नका. जेवढा होईल तेवढं सेट न थांबण्याचा प्रयत्न करून परफॉर्म करा आणि वेट तुमचं कंट्रोल फॉर्ममध्ये घ्या. आणि एवढं बी जास्त कमी घेऊ नका की तुमचा सेट बसणार नाही. वेट सिलेक्शन असं करायचं की तुमच्या मसलला वेट टफ जाईल. इझी एक्सरसाइज मारू नका शक्यतो. नंतर स्टार्ट घे. त्यावेळेस काय करायचं आपल्याला नॉर्मल ग्रिपला, म्हणजे ही जी ग्रिप आहे इथं तुझा रिव्हर्स ग्रिप असला पाहिजे बघ. रिव्हर्स ग्रिप पकड, उलटा उलटा उलटा. हां थोडं मिड ग्रिपच्या अँगलला थोडाच पकड. हां आणि साधारण आपलं जे हे डिस्टन्स घेतलं आहे त्यात काय करायचं, जर समजा तुझ्या रेस्टवर जास्त लोड आला तर ह्या रेस्टवर जास्त लोड येण्याची शक्यता असतात, तर तू काय करायचं थोडंसं अंतरावरून थोडं कमी करायचा प्रयत्न करायचा. स्टार्ट. वेट थोडं जास्त आहे बघ. कितला वेट आणि त्याचं किती क्षमता आहे काय. आपला फर्स्ट सेट आहे 30 kg लावतोय मी नॉर्मल वेटमध्ये. स्टार्ट. पाय लॉक कर, चेस्ट अप कर, थोडी बॉडी एकदम कंट्रोल पूर्ण सोडवतावर मसल. ओके जस्ट टच पूर्णपणे ते लॅट्स लॅट्स. ओके लॅट्स पूर्ण ओपन कर आणि परत खेच. परफेक्ट. या सेटमध्ये जेवढे होईल तेवढे तुमचे लॅट्स मसल जास्त ताण द्यायचा. आणि दुसरी गोष्ट बॉडी हिसका द्यायचं नाही, जर्क द्यायचे नाही. माइंड टू मसल कनेक्शन, ज्यावेळी तुमचे मसल न तुम्ही मारणार त्यावेळेस तुमचा माइंड टू मसल कनेक्शन करायची गरज नाही लागणार. त्यामुळे जेवढं होईल तेवढं तुम्ही मसल मारायचा प्रयत्न करा. ऑटोमॅटिक तुमचा तो माइंड टू मसल कनेक्शन होऊन जातं. परफेक्ट. जास्त पाठीमागे घेऊ नको. लोअर बॅक एंगेज जास्त मारू विचार तुझे इथं. ठीक आहे. ओके नंतर आपला लॅट पुल डाऊन रिव्हर्स ग्रिप झाला. त्यानंतर आपण लगेच न थांबता सुपर सेट आपण क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन मारणार आहे. स्टार्ट. सेटच्या मध्ये जेवढा होईल तेवढा रेस्ट घेऊ नको, फास्ट मारायचा प्रयत्न कर. बॅकअप, चेस्ट अप, कमा खेच. 1 स्लो रे डाऊन 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 अप. चू नेक थोडी पाठीमाग ठेव, नेक थोडी घेऊ नकोस. सर पुढे सर स्ट्रेच कर. हां चू बॅक साईडला जास्त जाऊ नको. 3 कमा स्लो आणि कंट्रोलमध्ये. 4 5 come on 6 7 8 9 come on 10. हाताची ग्रिप जेवढं जमल तेवढं तुम्ही एकदम टाईट ठेवा. महत्वाची तुमची ग्रिप टाईट नसेल तर तुमचा सेट चांगला बसणार नाही. याचं उदाहरण मी पाठीमागे दिलेलं आहे तुम्हाला. 1
ब्रीथ आउट करता वेळेस तुम्ही ज्यावेळेस खेचणार त्यावेळेस ब्रीथ आउट करा मित्रांनो. त्यावेळेस सोडणार त्यावेळेस नाकाने इन करा. लॅट पुल डाऊन झाला की आपल्याला लगेच न थांबता बॅक टू बॅक क्लोज ग्रिपचा लॅट पुल डाऊन बनणार आहे. बॅकअप, चेस्ट अप. हा सेट हाफ मारलो, फुल मारा. 9 1 2 come on 3 4 5 come on 6 7 8 9 10. हा एक कमी हाईटचा तोटा. चेस्ट अप, बॅकअप, टॉन. 1 डेड स्ट्रेच 2. मी जास्त बाहेर वाईट काढू नको, थोडा क्लोज ग्रिपने अँगल घ्या. आपण वाईट अँगलनं सेट परफॉर्म केलेला आहे. घे लॅट्स पूर्ण, लॅट्स ओपन कर. कम ऑन स्लो कंट्रोल. कम ऑन 8 रेप 9 स्लो 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 अजून. कम ऑन 11 बॅक साईडला येऊ नको जास्त. अँड 3 4 5 6 7 8 9 10. Come on. Nice. 2 3 4 5 6 7 8 backup straight hits. 1 the stretch पूर्ण. Good. 2 3 come on 4 5 slow come on 6 7 8 hurry up 9 10 last 2 come on one more relax. हा सेट मारला तर मस्त कळ बॅक वर्कआउट काय असतोय तो फॉर्म चेक करा व्यवस्थित. बोलता पण सुपर सेट मारलो. One stretch 2 3 4 5 come on
6 7 8 कहाँ है लास्ट टू बोलतो Come on, one more. 10 फाटली 2 3 4 5 6 7 8 9 last 1 2 nice 5 7 8 2 more 9 last 10 उसावा ना गाणं गोतसा चला घेऊ पुढचा मित्रांनो आपला नेक्स्ट सेट आहे ड्रॉप सेट सेटेड केबल रॉ. तर आम्ही हा फॉर्म घेतलेला आहे. तर आपल्या शीटच्या लेवलच्या थोडासा वर आपण अँगल ठेवलेला आहे आणि आपण वेट हा आपला ड्रॉप सेट असल्यामुळं आपण लगातार 3 सेट घेणार आहोत आणि त्या 3 सेटला वेट थोडं आपण ड्रॉप करत जाणार आहे. त्यासाठी मी घेता वेळेस वेट एकदम जास्त घेणार आहे. साधारणतः मी 70 kg मी फर्स्ट सेटला घेतोय. ह्याच्यापेक्षा आपण क्षमता जास्त मारू शकतोय पण मी आता वेट थोडं कमी घेतोय. नंतर मी प्रत्येक सेटला थोडं वेट ड्रॉप करणार आहे. हा झाला आपला ड्रॉप सेट. कसा मारायचा फॉर्म दाखवतो होता त्या टाईपमध्ये मारायचा प्रयत्न करा. हे अँगल घेतला. अँगल घेतल्या वेळेस तुमची ही जी ग्रीप आहे हे पूर्ण टाईट का पाहिजे मी सांगतो प्रत्येक वेळेस की तुम्ही हा सेट नाहीये तुमचा सेट मित्रांनो कोणताच असून द्या. ज्यावेळेस तुमची ही ग्रीप टाईट असेल ना त्यावेळेस तुमच्या मसलला ताण जास्तीत जास्त पडतो. जसं मी पाठीमागं उदाहरण दिलेलं आहे की आपले जे इलेक्ट्रिक बोर्ड असतात जर तुमची वायर लूज असेल ना तर तुमचं उपकरण खाली चालणार नाही. तसं आपलं इथं पण आहे. इथून जर तुम्ही करंट चांगला घेतला इथून तर तुमचा जो हा उपकरण आहे बेस्ट वर्क करणार आहे. हा तुम्ही परफॉर्म तुमच्या प्रत्येक साईडमध्ये घ्यायचा प्रयत्न करा. हा घेतला बरोबर बॅक साईड लावलो आपण पाय इथं मी लॉक करणार आहे. थोडं बॅक साईडला घेतलं मी इथं एकदम टाईट ग्रीप. आपण मी माझा ही जी पोझिशन आहे इथून मी असं मागे जाणार नाहीये. इथं बॉडी मी लॉक करणार पूर्णपणे. तुम्ही इथून थोडं पुढे गेला तर चालतोय पण इथून मागे जाऊ नका. इथं बॅक लॉक केली चेस्ट अप केला फॉर्म न थांबता लगेच थोडं वेळ ड्रॉप करायचं. साधारण मी आता थोडं वेळ ड्रॉप करून घेतोय. 5 ते 10% तुम्ही वेट ड्रॉप करायचा प्रयत्न करा. परत अँगल मध्ये रेस्ट न घेता चेस्ट अप करून
लगेच चढचढ वेट ड्रॉप करून बॅकअप ठेव, बॅक अर्च कर. हा ओके, खेच, सोड. माहिती टच होऊन देऊ नको हात तुझा. बॅक टू माहिती हाताला टच होऊन देऊ नको. कमा शू फ्लॅट स्लॅश 3. कम ऑन 4. थोड़ा बैक साइड, थोड़ा नॉर्मल. कम ऑन 5. कम ऑन 6. कम ऑन 6. 7. Hurry up. 8. 9. Come on. 10. 10. हा ड्रॉप. ओके. आपण साधारण एक 10 ते 15% वेट कमी करणार आहे. बॅक अर्च कर, चेस्ट अप कर, अर्च कर. कम ऑन 1. बॅक टू बॅक रेस्ट न घेता आपला ड्रॉप फ्री घ्यायचा. हा 2. 3. Come on. 4. Slow down. Up. 5. Come on. 6. 7. Come on. 8. Slow. 9. One more. 10. बैक साइड ले, चेस्ट अप कर. कम ऑन 1. स्लो डाउन. 2. कम ऑन. हरी अप. 3. 4. कम ऑन. 5. स्लो स्लो स्लो. ट्राय कर. 6. थोडा वेळ मसल खाली पाठीमागून थोडा होल्ड कर. नुसतं स्पीडने घेऊ नको. 6 झाले ना. 7. Come on. 8. 9. One more. And 10. Slow. Nice. हा मित्रांनो, आपला आता नेक्स्ट सेट आहे टी-बार रॉ. आपण टी-बार रॉचे कमीत कमी सेट आपण 5 सेट घेणार आहे. यात तुमचं वेट जेवढं होईल तेवढं जास्त घ्यायचा प्रयत्न करा. आणि वेट एवढं पण जास्त घेऊ नका की तुमच्या मसलचा ताण निघेल किंवा तुम्हाला कोणती इंजुरी होईल. वेट सुद्धा असं करा की तुमच्या मसलला ताण चांगलं पडेल. उदाहरणार्थ तुमचं जे सेट आहे हे तुम्हाला प्रत्येक सेट टफ केला पाहिजे, एकदम नॉर्मल नाही केला पाहिजे. आपला टी-बार रॉ घेता वेळेस मित्रांनो, वेट जे तुम्ही घ्याल ना ते तुम्ही जास्त उंचीचं घेऊ नका. जेणेकरून काय होतं, आपल्या सेट मारता वेळेस आता आपण हा सेट मारणार आहे तर ह्यावेळेस आपला रेंज मोशन कमी पडतो. जेणेकरून वेट जर मोठा असेल जास्त तुमचा रेंज छटतो वेट आपल्याला. त्यामुळे वेट साधारण थोडं साईजला बारकं घ्या, त्यात तुमचं वेट वाढवण्याचा प्रयत्न करा. नंतर 7 kg प्लेट, 10 kg प्लेट ठीक आहे, 5 kg ठीक आहे, असं तुम्ही घेत जावा. आणि सेट मारता वेळेस तुमचा फॉर्म हा पाहिजे आहे. घेतला तुम्ही ज्यावेळेस बॅक पूर्ण अर्ज करायची, हे रिट्रॅक्ट करून चेस्ट अप करून हे फॉर्म उचलला. घेतला, बॅकअप केली, थोडा बॅक साईडला आणि हा सेट पूर्ण फॉर्म. ज्यावेळेस मी खाली सोडतोय त्यावेळेस श्वास घ्यायचा आणि ज्यावेळेस मी वर ओढणार त्यावेळेस श्वास सोडायचा. याची आपण
रेपिटेशन साधारण 10 ते 12 ठेवणार आहे आणि प्रत्येक सेटला थोडा पण वेट वाढवत जाणार आहे. अशा आपण 5 सेट घ्यायचे आहेत. बॉडी अर्ज करून नॉर्मल आहे. आपला सेकंड सेट 1 ते 2 मिनिट रेस्ट घेतल्यानंतर आपला हा सेकंड सेट आहे. वेट थोडं वाढवून बॅकअप. See? 4, 5. आता आपला नेक्स्ट सेट आहे. त्यात थोडं वेट वाढवते अजून मी. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही वेट वाढवायचा प्रयत्न करा. खाली जाऊ नको. इथं बॉडी लॉक कर. इथून खाली जाऊ नको. बॉडी अप. 4 फेस रोड 5 8 6 come on 7 8 9 and 10 without the yes. मित्रांनो आपला नेक्स्ट सेट आहे. आता आपण बॅकचा वर्कआउट संपलाय. आता बायसेपला वर्कआउट चालू होतोय. त्यातला आपण प्रथम सेट हा बार्बल कर्ल घेणार आहे आणि त्याच्याबरोबर सुपर सेट हॅमर कर्ल घेणार आहे. या दोन्ही सेटचे आपण कॉम्बिनेशन सुपर हिट करणार आहे. साधारणपणे आपण ते 3 सेट घेणार. रेस्ट पिरियड मध्ये 1 ते 2 मिनिट राहील. कसा फॉर्म मारायचा बघा. दोन्ही पायातला पुरा अंतर कधीही समान ठेवायचं जेणेकरून
आपल्या दोन्ही पायावरचे ताण समान पडेल आणि तुमचा सेटचा तुमचा मारता वेळेस बॅलन्स जाणार नाही. त्या पद्धतीने सेट पकडायचा. आता बार हे पकडला, या अंतर पकडलं, इथं लॉक केला, चेस्ट पूर्णपणे अप केले, बॉडी ट्रॅक केली, कोर पूर्ण टाईट, बॉडी थंब लॉक. साधारण आपण तुम्ही 10 ते 12 मिनिट ठेवा. त्याच्यावर आपला सुपर सेट लगेच. सेटला पहिला मी थोडं वेट कमी घेतोय. Come on. साधारण ह्या सेटला जेवढं होईल तेवढा तुमचा ताण द्यायचा प्रयत्न करा. शक्यतो रेंज मोशन पूर्ण घे. 4 5 8 come on 6 7 8 9 10. सुपर सेट लगेच हॅमर कर. One, 2, 3, 4, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, slow, 14, 15, 16, come on, 17, 18, 19, last one more, and 20. Nice. नेक्स्ट सेट आपला घेतोय. Come on. 7, 8, 9. One more. Come on, lift. सुपर सेट लगेच. One, 2, 3,
4. वाट लागली. Come on. 5. 6. नको पडली. 7. Back up, just 1, 2, 3, 4, 5, 6, come on, 7, slow down, 8, come on, 9, one more, 10, relax. Slow, इसका जो झटका द्यायचा नाही. बॉडी दम सुद्धा नाही पाहिजे. मसल पूर्ण कंटिन्यू ऍक्टिव्ह मसल. 8, 9, 10. Come on. 17. Come on. 18. 19. One more. 20. आपला नेक्स्ट सेट आहे केबल कर्ल. केबल कर्लचे आपण आपला हा सेट फिनिशर सेट आहे आणि या सेटचे आपण घेणार आहोत 5 सेट. रिपिटेशन 8 to 10 च्या आसपास ठेवा तुम्ही सेट. आणि सेटचं कंट्रोल पूर्ण ठेवा तुमच्या हातात. वेट शक्यतो लाईट घ्या, जास्त हेवी वेट घेऊ नका, कारण आपले 5 सेट आहेत. 5 सेट पण आपल्याला फेल्युअर पर्यंत जायचं आहे. आता ग्रिप टाईट करायची, चेस्ट पूर्ण अप करायचा, बॅक लॉक, थोडं वेट मी इन्क्रीज केलंय. Come on. 10. मित्रांनो, आपला हा आपण जर 5 सेट घेतले तर आपला व्हिडिओ अजून जास्त मोठा होतोय. तुम्ही या सेटचे 5 सेट पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला ताण येता. आणि हा प्लॅन काय आहे
ते समजण्यासाठी, का तर तुम्ही हा पूर्ण वर्कआउट केला तर तुम्हाला हा वर्कआउट समजणार आहे. कुठे स्किप न करता पूर्ण बघितला तर तुम्हाला प्रॉपर याचं नॉलेज येईल. आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होते म्हणून हा तुमचा सेटचा 5 सेटचा तुम्हाला दाखवत नाही. थोडा वेळ मी करतो, तुम्ही 5 सेट मारायचा प्रयत्न करा. तरी म्हणतात आपण आता वर्कआउट घेतला, तुला ते म्हणजे तुमच्या तिकडल्या म्हणता येणार नाही का, तू इथलाच आहेस. तू आता तिथं जी वर्क करतोयस किंवा काय तिथं, आणि आपल्या ह्याच्यात तुला काय जास्त साम्य वाटतंय किंवा काय अजून त्यात आपलं इम्प्रूव्ह झालं पाहिजे असं काय? मोस्टली जे काय वर्कआउट आपण आज केले ती लोक करतात, पण सुपर सेट कन्सेप्ट ती लोक जास्त घेत नाहीत. एकच सेट 3 रॅप्स घेतात. ओके ओके. आणि नंतर वेगळ्या वर्कआउटवर जातात. तर सुपर सेट मारताना मी खूप लोकांना बघत नाही तिकडे मोस्टली. तर मला असं वाटतं की सुपर सेट खूप हेल्पफुल आहे. जर तुम्ही मारता तर तुम्हाला जो पंप जाणवतो किंवा जे तुमचा मसलला प्रॉपर हिट होतो तो सुपर सेटमध्ये होतो. तुम्ही ड्रॉप सेट आणि सुपर सेटचं परफेक्ट कॉम्बिनेशन केलं ना तर तुमचा वर्कआउट बेस्ट होतो. कसं आहे, आता सुपर सेट, ड्रॉप सेट किंवा पार्शल रॅप किंवा हे आता अलीकडे आलेली एक संकल्पना आहे. जुन्या ओल्ड स्कूलमध्ये बघितलं की संकल्पना जास्त नाहीत, आहेत पण जास्त लोकांना माहीत नाहीत. आहेत त्या पण काही काही म्हणजे प्रत्येक शेवटी वर्कआउटच्या स्ट्रॅटेजी डिपेंड राहतात. तर हा पण बेस्ट प्लॅन आहे, तुम्ही फॉलो करा. आणि दुसरी गोष्ट, उद्या आपण घेणार आहोत सर्किट ट्रेनिंग, प्लस त्यात आपण बरेचसे काही गोष्टीच्या फिटनेस रिलेटेड घेणार आहे. जास्त करून हा आपला ऑप्शनली तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे शक्यतो आता त्यांच्या ते कुठले तर क्रॉसफिट हे तिकडे बॉडीवेट ट्रेनिंग जास्त घेतात. आपण ते कसे असतात आपण ते उद्या बघूया याच्याकडून. आणि त्यात आपल्या ह्या प्लॅनमध्ये तर मी शक्यतो उद्या रिकव्हरी पिरियड देतो, जेणेकरून तुमचा मसल चांगला रिकव्हर होईल. आणि आपण जे नेक्स्ट एक्सरसाइज घेणार आहेत आपला वर्कआउट असेल त्यात आपला चांगला पंप होईल. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात क्रॉसफिट आणि जर्मनीमधील आपल्या मंदारकडून अजून काय नॉलेज घ्यायचा प्रयत्न करूया, शिकूया त्याच्याकडून काय नवीन घेऊन घेतोय. आता मी माझ्या आताच्या 14-15 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये जे काय शिकलोय तो मी तुम्हाला प्लॅनमध्ये देणार आहे. आणि रिएलिटी बेस्ड तुमचं वर्कआउट सगळे राहतील. दुसरी गोष्ट, 14-15 वर्षापासून मी जर अजून शिकवतोय आणि अजून मला आयुष्यात भरपूर काय शिकायचं आहे आणि ते मी शिकत राहणार आहे. तर आपण उद्या मंदाराकडून बघूया, शिकत राहूया. चल तर भेटू उद्या. धन्यवाद.